जिल्ह्यातील 92 गावांना महापुराचा फटका बसला आहे। एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत। अलीकडील अतिवृष्टी भीमासिना नदीच्या महापुरामुळे जिल्ह्यातील 92 गावांचे मोठे नुकसान झाले असून एकही पूरग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। पूरस्थिती आढावा बैठकीत त्यांनी घरांचे नुकसान झालेल्यांना 10,000ची मदत देणे, गावांची स्वच्छता, रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती, निवारा केंद्रातील नागरिकांना 2 वेळेचे जेवण व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। जिल्ह्यातील वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य तपासणी व धान्य वाटपाची कामे वेगाने सुरू असून प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत शासकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। काल परवा कमी झालेलं पाणी पुन्हा 1,55,000च्या आसपास क्युसेक्सनं पाणी आज सीना नदीमध्ये पुन्हा येते आणि बऱ्याचशाच गावामध्ये पुन्हा आज पाणी आहे। सुदैवानं आता मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पण ग्रीन अलर्ट आहे। त्यामुळं पाण्याची पातळी याच्यापेक्षा अधिक वाढेल अशी आता परिस्थिती नाही। परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये साधारण 12,500 कुटुंब बाधित झालेली आहेत आणि साधारण 45,000च्या आसपासची लोकसंख्या डायरेक्ट यानं बाधित झालेली आहे। ती संख्या अजूनही वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे असताना खूप मोठ्या संख्येनं घराची झालेली पडझड ही खूप मोठ्या संख्येनं झालेली आहे। आज मी मगाशीच प्रशासनाची या संदर्भात बैठक केली आणि त्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। जी लोक रेस्क्यू कॅम्पमध्ये आहेत त्या लोकांच्या सगळ्या सोयीसुविधांची व्यवस्था, त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था आज प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ 18,500च्या आसपास जनावरं बाधित आहेत। त्यांच्याही चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला होता। त्या चाऱ्याचा साधारण रोज 144 मेट्रिक टन चारा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या 2 दिवसात प्रशासनानं तशा सूचना दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सातारा जिल्हा असेल, अन्य काही जिल्ह्यातनं चाऱ्याची उपलब्धता करून संबंधित तालुक्यामध्ये चारा पोचवण्याचं काम केलं आणि त्या जनावरांनाही आता चारा बऱ्यापैकी आता पोचतो आहे। काही ठिकाणी पोचत नाही, त्याही ठिकाणी आपण व्यवस्था करतो। त्यासोबत जवळजवळ 81 गावाची लाईट वीज खंडित झालेली होती। त्यामुळे त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्यामुळं लोकांची गैरसोय होते। परंतु पाठीमागच्या 2-3 दिवसात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं तेव्हापासून प्रशासनाने खूप ताकदीने काम केलं आणि जवळजवळ 27 गावं सोडली तर बहुतांश ठिकाणी मुख्य गावठाणामध्ये आता वीज जोडणी झालेली आहे। त्या ठिकाणी आता वीज पोचली, परंतु दिवाळी तोंडावर आहे। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांना महिनाभर पुरेल एवढं अन्न, धान्य आणि कपड्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे। त्याही व्यवस्था आम्ही आता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या उभ्या करण्याचा आम्ही करतो आहे आणि साधारण 15,000 ते 20,000 कुटुंबाला 1 महिना पुरेल एवढं सगळ्या व्यवस्था, अगदी कपड्यापासून अन्नधान्यापासून आणि त्यांच्या ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची व्यवस्था करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निश्चय केलेला आणि ते या निमित्तानं आम्ही सगळेजण करू। शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सकृत खांडेकर, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते।